मुझे एक ऐसी जगह रहना है जहाँ दिन की शुरुआत ऐसी डिप्रेसिंग न्यूज से ना हो। मुझे भी पढ़ना है, स्कूल जाना है, ऐसी जगह चाहती हूँ। मेरे खेत में बिजली और पानी लाने के लिए सरकारी ऑफिस के धक्के खाने ना पड़े, जहाँ एक डिग्री होने के बाद भी मजदूरी ना करनी पड़े, जहाँ ट्रैफिक में फंसी एम्बुलेंस में किसी पेशेंट को मरना ना पड़े। मैं ऐसी जगह रहना चाहती हूँ जहाँ मेरी बेटी सुरक्षित रहे। जगह जहाँ पुलिस व्यवस्था ऐसी हो कि रेप शब्द से ही सोचने वाले के मन में दहशत बैठ जाए। जहाँ रोज सवेरे उठकर किसी किसान की मैयत में ना जाना पड़े। भ्रष्टाचार! हम मेहनत करते हैं, टैक्स भरते हैं, ये किसी भ्रष्ट नेता की जेब में न जाए। ऐसी जगह, एक ऐसी जगह चाहिए। मुझे एक ऐसी जगह चाहिए। मुझे एक ऐसी जगह चाहिए। मुझे एक ऐसी जगह चाहिए। 11 करोड़ 80 लाख महाराष्ट्र वासियों की अपेक्षाएं, आपके विचार, हमारे प्रयास। चलो बनाए एक ऐसी जगह, एक ऐसा सक्षम राज्य, गौरवशाली महाराष्ट्र। बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी त्यांना बहाल करण्यात येणार आहे। प्रतिगामी विचारांच्या संघटनांनी आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी या दोन्ही गोष्टीचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला असं करण्यात आला आहे असं काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आपल्याबरोबर पुरोगामी विचारांमध्ये ना म्हणजे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे शांताराम कुंजीर साहेब आपल्या बरोबर आहेत। शांताराम कुंजीर साहेब, आपले या ठिकाणी न्यूज 14 मध्ये स्वागत आहे। संभाजी ब्रिगेड ही राजकीय संघटना नसून ती पूर्णपणे सामाजिक संघटना आहे। सन 2004 साली जेम्स लेन नावाचा परदेशी लेखक पुण्यात आला आणि त्यांनी एक द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या नावाचं एक पुस्तक लिहिलं। ते पुस्तक त्याने भांडारकर संस्थेमध्ये बसून लिहिलं। त्याला आपल्या भारतातले त्यातले पुण्यातले जे काही इतिहास संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार त्यांनी छत्रपती शिवरायांची, जिजाऊंची, शहाजीराजांची बदनामी होईल, अवमान होईल अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलं। त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं त्या भांडारकर संस्थेला धडा शिकवण्यासाठी आणि आपला राग व्यक्त करण्यासाठी त्या संस्थेवरती आपल्या पद्धतीने कारवाई केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हे बाबासाहेब पुरंदरेच्या ज्या लिखाणाकडे आमचं लक्ष गेलं आणि त्यांनी राजा शिवछत्रपती नावाची जी कादंबरी लिहिली आहे, त्याचप्रमाणे लाल महाल नावाची एक पुस्तिका लिहिलेली आहे। त्या पुस्तिकेमध्ये एक उल्लेख आहे तो शिवरायांचा अवमान करणारा आहे। त्यानंतर त्यांनी जे राजा शिवछत्रपती नावाची कादंबरी लिहिलेली आहे, त्या कादंबरीमध्ये अनेक पानावरती त्या काळाची शिवरायांचे जे सरदार होते त्यांच्या बाबतीत असा उल्लेख केलेला आहे की हे सरदार, मराठे सरदार सत्तेसाठी, खुर्चीसाठी वेळ प्रसंगी आपल्या आया बहिणीला सुद्धा विकायला कमी करत नव्हते। त्याचप्रमाणे त्या काळात 5 होनास 5 कुणबिनी विकत मिळत होत्या अशा पद्धतीचं कुणबिनी स्त्रियांचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीचं। त्याच पद्धतीनं जिजाऊ, शिवराय आणि शहाजीराजे यांचा अवमान होईल अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी काही पानावरती केलेलं आहे। हे आमच्या वाचनात आल्यानंतर आम्ही तेव्हापासूनच बाबासाहेब पुरंदरेच्या विरोधात आम्ही मोहीम उघडलेली आहे आणि खरा जेम्स लेन हे पुरंदरे आहेत असं आम्ही त्या वेळापासून म्हणतोय आणि त्यांना सातत्याने त्यांच्या पुस्तकाला आम्ही विरोध करतोय। परंतु राज्य शासनानं त्याकडे कायम सातत्याने दुर्लक्षच केलं। परंतु आता तर भाजप शिवसेनेच्या सरकारनं शिवरायांचा विकृतपणे इतिहास लिहिणारे, बहुजनांच्या स्त्रियांचा अवमान करणारे, राजमाता जिजाऊ शिवरायांचा अवमानकारक लिखाण करणारे बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं त्यांनी ठरवलेलं, घोषित केलेलं आहे। याचा संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय। संभाजी ब्रिगेड आणि सर्व पुरोगामी संघटना, बहुजन संघटनांना बरोबर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजागर अभियान सुरू केलेलं आहे। ठिकठिकाणी
शिवसन्मान जागर परिषदा झालेल्या आहेत, महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. आणि हे जे काही बाबासाहेब पुरंदरेंनी लिखाण केलेलं आहे, त्यांच्या जाणता राजा नाटकामध्ये सुद्धा पुरोहितशाही कशी श्रेष्ठ आहे हेच दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या अशा व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये. त्यांना जर पुरस्कार दिला तर त्यांनी लिहिलेला जो चुकीचा इतिहास आहे त्या चुकीचा इतिहासाला पाठबळ मिळेल. आणि म्हणून संभाजी भिडेंनी या विरोधात आवाज उठवलेला आहे. आणि जोपर्यंत हा पुरस्कार रद्द होणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन चालूच राहणार आहे, असं या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणामध्ये माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे तसेच कुंभिनी म्हणजे स्त्री सन्मानाचा कोणताही आदर न ठेवता त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये असं लिखाण केलं असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या लिखाणाला विरोध म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येऊ नये अशी या ठिकाणी कणखर आणि प्रखर मागणी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी मांडलेली आहे. सर, आपण आपल्या या ठिकाणी न्यूज 14 मध्ये आलात, आपली प्रतिक्रिया दिली. न्यूज 14च्या वतीने आपल्याला या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अशाच बाबासाहेब पुरंदरे यांच्या वेगवेगळ्या प्रतिगामी विचारांच्या, पुरोगामी विचारांच्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या याबद्दल, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांची काय भूमिका आहे अशी आपण पुढील काळात जाणून घेऊया. न्यूज 14, मी राजेश खडके, पुणे. धन्यवाद.